आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। सेवकाला चित्रकूटावर एक छोटंसं स्थान प्रदान करण्याची अनुमती द्यावी, जिथे आम्ही राहण्यासाठी एक छोटीशी पर्णकुटी बांधू। तसं तर तुझी पर्णकुटी प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे, तरी पण सांसारिक रूपाने विचारतो आहेस तर ऋषी आणि मुनींच्या सानिध्यात चित्रकूट पर्वतावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावरती आपण वास करावा। पुण्यश्लीला मंदाकिनी वास्तविक गंगेचीच एक धारा आहे। ह्या इथल्या वनात राहणारे वनचर खूपच स्नेही आणि प्रेमळ आहेत। ते आपल्या राजाप्रमाणे तुझा आदर करतील आणि पर्णकुटी निर्माणातही तुझी मदत करतील। जशी आज्ञा। पानन पान काढीन काढी जोडत हे असती, महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती। महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती। पानन पान काढीन काढी जोडत हे असती। राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन। राजमहाली झाला जन्म, फुलासारखे लालन पालन। राजमहालाचे त्यागी सुख, त्यागी अयोध्या, त्यागे सिंहासन। कर्मनिष्ठ असे अपुले अपुले धर्म पालन करीती। महालाचे वासी जंगलात कुटीही बनविती। पानन पान काढीन काढी जोडत हे असती। म्हणती हे देवानी ये
भिल्लांचे रूप घेऊन पर्णकुटी राहण्या प्रभूसी बांधून ठेवी प्रेमापोटी राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे कमविती राम सीतेची सेवा करुनी पुण्य हे पूर्वोच्चरितशो पुण्यतिथो मम सकल मनोरथ सिद्ध्यर्थ गृहप्रवेशाङ्भूतं द्वारशाखाधिष्ठात् देवतानां पूजनमहं करिष्ये दक्षिणशाखायां गङ्गायै नमः स्वाहा वामशाखायां यमुनायै नमः स्वाहा ऊर्ध्वद्वारश्रिये नमः स्वाहा मध्ये देहल्यां वास्तुपुरुषाय नमः स्वाहा दक्षिणे शङ्खनिधये नमः स्वाहा वामे पद्मनिधये नमः स्वाहा द्वारस्य चतुष्कोणे आग्नेयानि उद्योतकर्मणे गणपते नमः स्वाहा। हे सूर्यवंशी शिरोमणी, वास्तुयज्ञाहोती पूर्ण झाले। आज रविवार, रोहिणी नक्षत्र, वास्तुशांतीसाठी सगळ्यात शुभ दिवस आहे। देवी सीता आणि लक्ष्मणाबरोबर गौरी, गणेश आणि महेशाचं स्मरण करून आपण पर्णकुटीमध्ये प्रवेश करावा। तुम्हा गुरुजनांची मंगल कामना आणि आशीर्वाद तथास्तु। हे वनदेवतांनो, हे वृक्षलतांनो, हे पवित्र मंदाकिनी वनातील दृश्य किंवा अदृश्य जीवधारणांनो, दशरथ पुत्र राम आपली पत्नी आणि भावाबरोबर या पर्णकुटीमध्ये प्रवेश करतो आहे। आपण आपली कृपा सदैव कायम ठेवा। तथास्तु। हे माझ्या जन्मभूमीची पवित्र माती, आज तुझ्या चरणस्पर्शाने माझी पर्णकुटी पवित्र झाली। आजपासून हीच माझी अयोध्या, हाच माझा कौशल देश। माते, मी जिथे पण राहीन, माझ्या हृदयात सदा तुझा वास राहो। माझं हे मस्तक सदा तुझ्या चरणांवर झुकलेलं राहो। आचार्य, बोला गुरुदेव। सगळी व्यवस्था झाली? हो गुरुदेव, सगळी व्यवस्था झाली आहे। गुरुदेव प्रणाम। कल्याणमस्तु। आपण माझं रक्षण करा, आपण माझी सहाय्यता करा। मी आपल्या शरण आलोय। काय झालं आर्य सुमंत, तुम्ही इतके व्याकुळ का आहात? जी आस, जे मनोरथ मनात ठेवून महाराजांनी मला पाठवलं होतं, मी ते पूर्ण नाही करू शकलो। मी जाणतो,
तुम्ही अशा प्रकारेच परत येणार. गुरुदेव, मी देवी सीतेला पण नाही आणू शकलो. रिकामा रथ घेऊन परतलोय. सुमंत, तुम्ही रथ रिकामा घेऊन नाही आलात. तुम्ही रथात रघुवंशाचं सत्य, धर्म आणि वचन पालनाचा गौरव घेऊन आला आहात. जर रथ अशा प्रकारे नसता आला तर धर्मचक्राचा भार रसातळाला गेला असता. आता तुम्ही जा सुमंत, महाराजांना जाऊन भेटा. नाही गुरुदेव, महाराजांसमोर जाण्याचं धाडस माझ्यात नाहीये. त्यांचे डोळे राजमार्गाच्या सुन्न पथावर लागलेत. त्यांचे कान रथाचा ध्वनी ऐकण्यासाठी व्याकुळ झाले असतील. सुमंताला एकटा बघून त्यांची जी अवस्था होईल त्याच्या कल्पनेने सुद्धा मी थरथरतोय गुरुदेव. गुरुदेव, जर आपण बरोबर असाल तर आपलं ज्ञान आणि आपल्या उपदेशाचे शब्द ऐकून महाराजांचं दुःख कमी होईल. ही अयोध्येवरती आपत्तीची वेळ आली आहे. गुरुदेव, आपणच ती ठीक करू शकता. आपणच ती सांभाळू शकता. विधिलिखित कोण टाळू शकेल? चला सुमंत, मी तुमच्या बरोबर येतो. स्वामी, स्वामी, चरणामृत घ्यावं. आज 5 दिवस होऊन गेले रामाला जाऊन. अजून सुमंत नाही आला. कौशल्य तो त्यांना समजावत असेल. राम मोठा दृढ संकल्पवाला आहे. त्याच्या निर्णयाला बदलणं हे काही सरळ काम नाही. महाराजांचा विजय असो. महाराज, गुरुदेव वसिष्ठ आर्य सुमंतांबरोबर आलेत. ते आले, त्यांना लवकर घेऊन ये. जशी आज्ञा. प्रणाम गुरुदेव. सुमंत, एकटाच आलायस? माझा राम कुठे आहे? माझी सीता कुठे आहे? सुमंत, क्षमा करावी महाराज. मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो. सुमंत, सीतेला पण नाही आणू शकलास? आमची एवढी इच्छा पण पूर्ण नाही करू शकलास? हो महाराज, मी घोर अपराध केलाय. राज आज्ञेचं पालन नाही केलं मी. मला दंड मिळाला पाहिजे. मला प्राणदंड मिळाला पाहिजे महाराज. नाही, नको म्हणूस मला महाराज. आता अयोध्येचा कोणी राजा आहे? नाही मंत्री. अरे सुमंत, अयोध्येवर कोणाचं अधिपत्य असेल तर इतका मोठा अनाचार होऊ दिला असता? कोणा गुरुजनांशी विचार विनिमय केल्याशिवाय, कोणा मंत्रिमंडळाशी चर्चा केल्याशिवाय एका नीच नारीच्या हातातली कटपुतळी बनून आपल्या कुळाचा सर्वनाश करून टाकला. सुमंत, सुमंत, जर तू मला राजा मानत असशील तर माझा आदेश मान. आता या क्षणी मला रथात घालून तिथे सोडून ये जिथे माझा राम आहे, जिथे माझे प्राण आहेत. अवधेश, तुझ्यासारख्या धीर वीर धर्माज्ञाला इतकी दुर्बलता शोभत नाही. एवढा मोठा अनुचित अनर्थ अयोध्येवर ओढवलाय का उचित शब्दाला अर्थच उरला नाही.
राजन, तू रामासारख्या धर्मात्मा, कर्तव्यनिष्ठ पुरुषोत्तम पुत्राचा पिता आहेस. वचन पालना करता ज्या महायज्ञाचं व्रत त्या त्यागवीरांनी घेतलंय त्याला कमी लेखू नकोस. गुरुदेव, त्या महान आत्म्याचा पिता होऊन मी त्याच्या महानतेपर्यंत नाही पोचू शकत. मी रामाला राज्य देण्याचं वचन देऊन त्याला देशोधडीला लावलं, तरी तो हसत हसत निघून गेला. अशा पुत्राच्या वियोगाने सुद्धा माझे प्राण का नाही निघाले? माझ्यासारखा मोठा पापी कोण असेल? हे विधाता, जर माझ्या जीवनात मी चांगलं कर्म केलं असेल तर त्या बदल्यात मला मृत्यू येऊ दे. आता जीवनातलं दुःख सहन होत नाही सहन होत. महाराज, आपण ज्ञानी आहात, शूरवीर आणि धैर्यवान आहात. अशा प्रकारे व्याकुळ होणं तुम्हाला शोभा देत नाही. जीवन मरण, हानी लाभ, प्रियजनांचं मिलन आणि दूर जाणं हे सगळं काळ आणि कर्माच्या अधीन आहे. ज्या प्रकारे दिवस आणि रात्रीचं येणं कोणीही टाळू शकत नाही, त्याच प्रकारे आपल्या आपल्या वेळेवर सुख आणि दुःखाचं येणं अटळ आहे. म्हणूनच धीर वीर दुःख सहन करून शोक नाही करत. परंतु कधी कधी दुःख शांती सीमा पार करून जातो गुरुदेव. राजन, रामाकरता आपली ही मनोव्यथा आपल्या मोहाच्या कारणाने आहे. अन्यथा ही ती वेळ आहे जेव्हा आपल्याला आपल्या रामावरती गर्व हवा. किंचित शांतपणे विचार करा. रामाने किती महान कार्य केलंय. इतक्या मोठ्या साम्राज्याचा त्याग करून हसत हसत वनात निघून गेला. का? अशासाठी की तुमचं वचन खोटं न हो, अशासाठी की इतिहासात रघुवंशीयांच्या कीर्तीला कलंक लागू नये. कोणी हे म्हणू नये की रघुवंशी स्वतःच्या सुखदुःखासाठी आपल्या वचनापासून फिरतात. रामाला बघा, त्यांनी कणमात्रही शोक केला नाही. परमवीर लक्ष्मणाला बघा, सीतेला बघा, जी एका राजाची पुत्री आणि एका चक्रवर्ती सम्राटाची पुत्रवधू असूनही आपल्या स्वखुशीने वनात गेली. सर्वांनी आपापला धर्म पाळलाय. राजन, तुझं मस्तक यावेळी अभिमानाने उंचावलं पाहिजे. मुनिवर, हे सांगणं खूप सरळ आहे, पण निभावणं कठीण आहे. कठीण वेळेतच धैर्याची परीक्षा होते. तुमच्या सुखदुःखाने सगळी प्रजा प्रभावित होते. हे कधीही विसरू नका की यावेळी तुमच्यावर खूप मोठं उत्तरदायित्व आहे. आपल्यासाठी श्रीरामांनी परत परत हाच संदेश दिलाय की पिताश्री, माझ्या कारणास्तव आपण चिंता करू नका, नाहीतर आम्हाला दुःख होईल. राज्य सोडण्याचं मला कोणतेही दुःख नाही. त्यांनी भरतासाठी पण संदेश पाठवलाय की त्यांनी असं काही न करावं की ज्यामुळे आमच्या पिताश्रींना दुःख होईल. महाराज, आपल्या रामाच्या साठी तरी ह्या दुःखाचा त्याग करावा. महाराज, थोडासा विचार करावा महाराज. यावेळी राम वियोगाच्या महासागरामध्ये अयोध्येचं जहाज हेलकावतंय. आपण त्या जहाजाचे कर्णधार आहात महाराज. आपण धीर धरलात तर आम्ही सगळे त्या तुफानातून वाचू शकतो, नाहीतर हे जहाज बुडून जाईल. धीर धरा स्वामी. राम, लक्ष्मण, सीता आपल्याला अवश्य परत भेटतील. धीर धरा महाराज, धीर धरा.
राणी, सगळं काही ठीक झाले, सगळं काही ठीक झाले. सुमंत परत आलाय. हो, राम सीता लक्ष्मणासहित गंगा पार करून वनात निघून गेले. आता कोणताही संदेह नाही, कोणतीही भीती नाही. परंतु महाराज, हे ऐकून महाराजांनी सुमंताला काय सांगितलं? काय सांगणार, विलाप करू लागले. परंतु गुरु वशिष्ठांनी त्यांना ध्यान धर्माच्या गोष्टी सांगून शांत करून टाकलं. तेव्हापासून ते गप्प आहेत, कुणाशी बोलतच नाहीत. आकाशाकडे एकटक बघत राहतात, बघत राहतात. बस. कौशल्य, कौशल्य, कौशल्य. महाराज. स्वामी. कुठे आहेस देवी? स्वामी, कुठे आहेस? मी तुमच्या जवळ आहे महाराज. कौशल्य, तू मला स्पर्श कर. मी तुला माझ्या डोळ्याने नाही बघू शकत. तू मला स्पर्श कर कौशल्य, तू मला स्पर्श कर. मी तुमच्या जवळ आहे स्वामी. माझ्या जवळ बसून राहा. मी तुमच्या जवळ आहे स्वामी. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.